नमस्कार मंडळी, आज आपण उपवासामध्ये खाण्यासाठी गुलाबजाम बनवत आहोत। यासाठी मी रताळे उकडवून घेतलेले आहे। एक मोठ्या साईजचा रताळा एक शिट्टी देऊन छान उकडवून घेतले, त्याचं साल काढलं आणि बारीक किसणीने किसून घेतलं। त्यामध्ये आपण 60 ते 70 ग्रॅम खवा किंवा मिल्क पावडर यामध्ये टाकायचे आहे। तर इथे मी मिल्क पावडर वापरलेली, एक पिंच म्हणजे एक चिमूटभर मीठ टाकलेले। गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकायचं, चव अधिक वाढते। मी सांगितले तेवढंच तुम्ही मिल्क पावडर वापरा असं नाही, त्या रताळ्यामध्ये जितकं मावेल तितके तुम्ही मिल्क पावडर टाकू शकतात। आणि छान असं एकजीव करायचं। त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं। एक 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवून घ्यायचा। तर इथे जेवढं आपण रताळा घेतलंय ना तेवढंच आपण इथे साखर घ्यायची। तर 2 कप साखर घेतली, त्यामध्ये 2 कप पाणी टाकले आणि थोडंसं वेलची टाकलेली। आणि जसं आपण रेग्युलर गुलाबजामसाठी थोडीशी हलकीशी चिपचिपीत अशी चाचणी म्हणजेच शुगर सिरप बनवतो तसं बनवून घ्यायचं। थोडंसं लिंबू पिळायचं म्हणजे त्याचं स्फटिकीकरण होत नाही, म्हणजेच क्रिस्टलाइज होत नाही। तर आपण असं चिपचिपीत असा पाक बनवून घ्यायचा। आणि आपलं तर जे पीठ आपण भिजवलेलं आहे गुलाबजामसाठीचं रताळा आणि मिल्क पावडरचं, ते पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचे। त्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आणि पुन्हा मिक्स करून त्याचे गोळे बनवून घ्यायचे। तुम्हाला जर हे पीठ जास्त ड्राय वाटत असेल तर आवश्यकतेनुसार थोडंसं दूध टाकायचं आणि सॉफ्ट असे गोळे तयार करून घ्यायचे छोट्या छोट्या साईजचे आणि तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळून घ्यायचे मंद गॅसवरती। जसं आपण गुलाबजाम नेहमीचे गुलाबजाम जसे तळतो त्याच पद्धतीने तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे मंद गॅसवरती आणि छान असे गोल्डन कलरवरती तळून घ्यायचे। आणि आपलं पाकही गरम आहे, तर काय करायचं, एक तर गुलाबजाम गरम पाहिजे किंवा पाक गरम पाहिजे, कुठलं पण एक वस्तू गरम पाहिजे किंवा मग दोन्ही वस्तू थोडं कोमट असल्या तरी चालेल। तर आता ही गुलाबजाम आहेत ना, आपण जे कोमट केलेला पाक आहे ना त्याच्यामध्ये टाकायचे आणि छान असे 2-3 तास मुरू द्यायचे। तर मस्त की छान असे स्पॉन्जी रसरशीत असे गुलाबजाम रताळ्याचे तयार होतात। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी कधी ट्राय केलेली आहे का, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात। आणि मुख्य म्हणजे कसं आहे ना, उपवास म्हटला ना, घरातला मंडळी म्हणजे जो उपवास करतो तो राहतो बाजूलाच, पण इतर जे मंडळी आहेत घरातले जसं बच्चे पार्टी, त्यांची जास्त मजा असते। त्यांना हे उपवासाचे पदार्थ खूप आवडत असतात। तर त्यांच्यासाठी हे पदार्थ नक्की तुम्ही बनवून पहा आणि तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।